नमस्कार. एक बैठक पार पडली आहे आणि बैठक आहे शरद पवारांची. शरद पवारांची बैठक म्हणजे शरद पवारांनी बोलवलेली बैठक. अर्थात अशा वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका शरद पवार बोलावतात आणि मी दुसऱ्याच्या बैठकीला गेलो होतो असं सांगतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कोणाकोणाच्या नावावरती बैठक खपवली जाते. पण यावेळी काही विरोधी पक्षांच्या एकत्रित बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला काही नेते उपस्थित राहिले. त्याच्यामध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह होते. दिग्विजय सिंह होते म्हणजे काँग्रेस होती असं नाही, दिग्विजय सिंह होते. कारण दिग्विजय सिंह म्हणजे काँग्रेस असं अजिबात नाही आहे. अजिबात कोणी समजायचं कारण नाही. पण काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून दिग्विजय सिंह होते, शरद पवार स्वतः होते. पण ममता बॅनर्जीचा प्रतिनिधी या बैठकीला नव्हता आणि शिवसेनेचे ना उद्धव ठाकरे होते ना संजय राऊत होते. जाऊ दे, होते कोण यावरची चर्चा आपण नंतर करू, नव्हते कोण यावरची चर्चा आपण नंतर करू. का नव्हते याचीही चर्चा करू. ही बैठक कशासाठी होती आणि त्या बैठकीतलं रिझोल्युशन काय हे बघणं आवश्यक आहे. ही बैठक होती ईव्हीएम वर चर्चा करण्यासाठी. शरद पवारांच्या मनामध्ये आता अचानक शंकेचं काहूर माजू लागलंय की ईव्हीएम द्वारे निष्पक्ष निवडणुका होतील का. म्हणजे मला तर खरं तर पवारांचं आश्चर्य वाटतं. पवार हे असं करण्यात इतके एक्सपर्ट आहेत ना, या बोटावरचा थुका त्या बोटावर करण्यात. याआधी पवारांनी ईव्हीएम वरच्या सगळ्या शंका धुडकावून लावल्या होत्या. अजित पवारांनीही ईव्हीएम मध्ये गडबड असती तर बारामतीत आम्ही जिंकलो असतो का असं सांगितलं होतं. म्हणजे बारामतीत आमचा विजय होतो तो ईव्हीएम याच ईव्हीएम वरती होतो. तुम्हाला काम करता येत नाही, तुम्हाला विजयी होता येत नाही, म्हणून त्या ईव्हीएम मशीनला कशाला नाव ठेवता असं अजित पवारांनी सरळ सरळ सुनावून टाकलं होतं. पवारांनी देखील ईव्हीएम वरच्या सगळ्या शंका धुडकावून लावल्या होत्या. जे शरद पवारांनी देखील. निवडणूक आयोग सातत्यानं सांगताय की ईव्हीएम वरच्या तुमच्या शंका सिद्ध करून दाखवा, ईव्हीएम बंद करू. चॅलेंज येत आहे निवडणूक आयोग, पण कोणीही आपल्या शंकांना सिद्ध करण्यासाठी पुढे येत नाहीये. म्हणजे ईव्हीएमचं स्ट्रक्चर कोणी समजून घेत नाहीये. आमच्याकडे चंद्रकांत खैरेंच्या सारखी माणसं उडपटांग गप्पा मारतात. म्हणजे मला खैरेंच्या वयाचा सुद्धा आदर करावा की नाही असा प्रश्न आता पडलाय. कारण काहीतरी अजब तरकट मांडायचं, म्हणजे किमान पटलं तरी पाहिजे. ते म्हणले अमित शहा दिल्लीत बसून सॅटेलाइटद्वारे ईव्हीएम कंट्रोल करतात. अहो खैरे, इलेक्ट्रॉनिक्सला एकदा शिकून घ्या. थोडं कुठतरी जा एखाद्या माणसाकडं आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट शिकून घ्या. त्या ईव्हीएमच्या मशीनमध्ये, कोणत्याही मशीनमध्ये किमान ते सरफेस तरी असायला पाहिजे कंट्रोल करण्यासाठीचं. जाऊ दे, मी कुठं खैरेंना समजून सांगतोय, माझा विषय तो नाहीये, शरद पवारांचा विषय आहे. शरद पवारांनी ईव्हीएमच्या बाबत शंका उपस्थित करत निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठीची मागणी केली आहे. म्हणजे आता राज्यभरातल्या निवडणुकांमध्ये जातीय मतभेद पसरवून निवडणुकांचे गणित बदलवायचं तंत्र महाराष्ट्रात पवारांना अवगत आहे. म्हणजे असं काहीतरी जातीचं गणित पवार काढतात. म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संघर्ष होता तो शेतकरी, नॉन शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल, कामगार या कॅटेगरीतला. आता त्यात पवारांनी याही कॅटेगरीत दोन कॅटेगरी पाडल्यात. या जातीची, त्या जातीची, कोणत्याही जातीची नसलेली. म्हणजे बघा, म्हणजे या जातीची एक संघटना, दुसऱ्या जातीची एक संघटना आणि तिसऱ्या जातीचा तिरस्कार करणारी संघटना. म्हणजे गैरब्राह्मणांची संघटना, गैरब्राह्मणी विचारांची एक संघटना, तिच्या खाली सगळे पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा. हे महाराष्ट्रातलं पवारांचं राजकारण देशामध्ये चालणार नाही आणि नवा मुद्दा काहीतरी हवा म्हणून पवारांनी हा ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढलाय. माझ्या दृष्टीनं ही ईव्हीएमसाठी या लोकांनी घेतलेली बैठक ही म्हणजे एक सर्कस होती, एंटरटेनमेंटवाली सर्कस, ज्यात वेगवेगळ्या कुलांट उड्या मारून ईव्हीएमच्या विषयी शंका उपस्थित करून देशाच्या निवडणुकीविषयी शंका निर्माण करण्याचा हा प्रकार. व्यवस्थेविषयी शंका निर्माण करायची नाही, निवडणूक आयोग असंच काम करताय, सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालय असंच काम करणार की पुन्हा इन्कम टॅक्स तसंच आहे, ईडी अशीच आहे. या देशाच्या व्यवस्थेविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आणि त्याच कोलांट उड्या म्हणजे ही सर्कस होती. त्यामुळे याला मी फारसं गांभीर्यानं घेऊन त्याला पवारांचं हे मत आहे असं सांगायचं नाही. पवारांचं असंच मत असू शकतं, कारण या कोलांटवड्या पवारच घेऊ शकतात. मला प्रश्न आहे तो ममता बॅनर्जी का नाही आल्या याच्या. खरं तर विरोधकांचं एकत्रीकरण म्हटल्यावर ममता बॅनर्जींनी यायला हवं होतं, नाही आल्या त्या. म्हणजे शरद पवारांना
देशाचे भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी ममता बॅनर्जी तयार नाहीत, अथवा अशा कुठल्या एकत्रीकरणाला ज्याचा ममता बॅनर्जीचाच फायदा होणार आहे अन्य लोकांना. कसं आहे ना की ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या 2/3 मेजॉरिटीनं 3 वेळेला मुख्यमंत्री राहिलेले आहेत सलग. त्यांच्या हातामध्ये 2 आकडी खासदारांची संख्या आहे. पवारांना एकदाही आपल्या राज्यात स्वतःच्या बळावर सत्ता मिळवता आलेली नाही आहे. आणि आश्चर्य म्हणजे ममता बॅनर्जींनी एका वेळेला जेवढे खासदार निवडून आणलेत तेवढे पवारांना 2-3 वेळेला आणता आलेले नाही आहेत. म्हणजे मिळून ये है शरद पवार की असलियत. मग अशा शक्तिहीन माणसाला केवळ त्याच्या उपद्रव मूल्याच्यामुळे समोर करून पंतप्रधान पदावर बसविण्यासाठीची चर्चाच करायची. बसणार तर नाहीच आहे, चर्चाच करायची. आणि एवढ्या मोठ्या पातळीवर घेऊन जायचं हे ममता बॅनर्जींना देखील पटलेलं नसावं म्हणून त्या आल्या नाहीत. दुसरा प्रश्न आहे उद्धव आणि हे का नाही आले. संजय राऊत तर यायला हवे होते. म्हणजे खातात याची गातात त्यांची असं म्हटलेलं होतं. मग संजय राऊत का नाही आले. मुळात संजय राऊत उबाठा सेनेचे आहेत का हा प्रश्न आहे. संजय राऊतांचा एक वेगळा पक्ष आहे. जसं शरद पवारांचं असतं ना, या जातीचा विचारवंत, त्या जातीचा विचारवंत आणि तिसऱ्या जातीचा विरोध करणारा विचारवंत, तसा पवारांचा वेगळा पक्ष, उबाठांचा वेगळा पक्ष आणि पवार उबाठांचा एक वेगळा पक्ष, तो म्हणजे शरद सेना. आणि या शरद सेनेचे आहेत संजय राऊत. त्यामुळं शरद सेनेच्या माणसाला बोलवण्याची काही आवश्यकता त्यांना वाटत नसावी. म्हणजे आजकाल सर्कशीत प्राणी गायब झालेत. आता हत्ती नाहीत, सिंह नाही, घोडे फिरताना दिसत नाहीत, उंट दिसत नाहीत, काही दिसत नाहीत. प्राण्यांवरती अन्याय होतो म्हणून प्राण्यांना सर्कशीत कसरती करू दिल्या जात नाहीत. त्या प्राणी मित्रांच्यामुळे ते घडले. तसं आता विदूषकही प्राणी या सर्कशीतून गायब करतात की काय कोणास ठाऊक. जाऊ दे, संजय राऊत नव्हते पुन्हा विदूषकही गायब झालाय म्हटल्यावर वेगळंच काहीतरी वाटायचं लोकांना. मी त्यांना म्हणतोय काय, पण संजय राऊतांच्या विषयी मला पूर्ण आदर आहे. संजय राऊतांना या बैठकीत बोलावलं नाही आणि उबाठाला का बोलावतील. काय उद्धव ठाकरेंच्याकडे काय आहे. ना पक्ष आहे, तो शिंदेचा झाला. ना आमदारांची संख्या चांगली आहे, ना खासदारांची संख्या चांगली आहे, ना त्यांच्या हातात काही शिल्लक राहिलंय, ना कुठे सत्ता उरली आहे, ना मुंबई मनपा हातात राहिली आहे, ना ठाणे मनपा हातात राहिली आहे, ना छत्रपती संभाजीनगरची मनपा हातात राहिली आहे. म्हणजे ज्याला शक्तीस्थळ म्हणतात असं काही हातात राहिलेलं नाहीये. राज्यात सत्तेवर होते यांच्या कृपेने तेही निघून गेलेली आहे. पक्षही एकनाथ शिंदे घेऊन गेलेली आहेत. आखिर बुलाएंगे क्यों. मी नेहमी म्हणतोय, आता शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या प्रतीची प्रीती हळूहळू कमी होत जाईल आणि उद्धव ठाकरे एक काळ या सगळ्याच्या बाहेर पडतील. कारण आता उद्धव ठाकरेंची गरज संपली आहे. म्हणूनच या बैठकीलाही ते हजर नव्हते. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.